की पुण्यात भाजपकडून सन्मानजनक जागांची शिवसेनेला अपेक्षा असून भाजपकडून काही उत्तर आलं नाही तर शिवसेना योग्य निर्णय घेणार असं नीलम गोरे यांनी म्हटलेलं आहे। तशी माहिती त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेली आहे। एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील। शिवसेना पुणे महापालिकेसाठी युती म्हणून बाहेर पडणार की काय असं आता एकूण दिसतंय। असा सवाल देखील उपस्थित होतोय, कारण अजूनही या संदर्भात अंतिम निर्णय होऊ शकलेला नाहीये आणि भाजपकडनं शिवसेनेला सन्मानजनक वागणूक मिळावी अशी अपेक्षा जी आहे ती नीलम गोरे यांनी व्यक्त केली। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्याबरोबर आहेत। अभिजित, पुण्यातल्या युतीच्या संदर्भातली चर्चा कुठपर्यंत आली आहे? विशाल, खरं तर हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून सगळ्यांना पडलाय। भाजप आणि शिवसेनेच्या चर्चा या अनेकदा झाल्या, मात्र आता नीलम गोरेंनी पत्रकार परिषद घेत ज्या शिवसेनेच्या नेत्या आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेत अनेक माहित्या ज्या आहेत त्या या बैठकीतल्या दिलेल्या आहेत। आणि सगळ्यात मोठा प्रश्न नीलम गोरेंच्या पत्रकार परिषदेनंतर होतोय, खरं तर पडतोय की भाजप आणि सेनेची पुण्यात खरंच युती होणार का। त्याला कारणही तसंच आहे, कारण सन्मानजनक वागणूक दिली जाते का भाजपकडून हा प्रश्न आहे। कारण शिवसेनेनं पहिली जी यादी इच्छुकांची दिली होती किंवा ज्या जागा मागितल्या होत्या भाजपकडे युतीसाठी त्या 35 जागा होत्या, पण भाजपकडून अनेक दिवस त्याच्यावरती उत्तर आलं नाही। त्यानंतर भाजपकडून बऱ्याच दिवसानं जे आहे ते सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला 12 जागा देऊ। त्यानंतर शिवसेनेनं सांगितलं की 12 जागांवरती आम्ही ऐकणार नाही, आम्हाला कमीत कमी 20 ते 25 जागा पाहिजे। 38 जागा आम्ही मागितल्या होत्या, 25 जागांपर्यंत आम्ही येऊ। पण भाजपनं त्यांना अंतिम 15 जागांचा प्रस्ताव जो आहे तो शिवसेनेच्या नेत्यांना दिलेला आहे, ज्यात नीलम गोरे असतील, विजय शिवतारे असतील यांना जागेचा जो आहे तो 15 जागांचा एक प्रस्ताव दिलाय। आज दुपारी शिवसेना नेत्यांसोबत भाजपचे गणेश बिडकर हे नीलम गोरेंच्या निवासस्थानी बसले होते बैठकीसाठी, पण त्याही बैठकीत जागेंचा तोडगा जो आहे तो काही निघाला नाही। आणि त्यानंतर गणेश बिडकर तातडीने जे आहेत ते मुंबईला रवाना झालेत। मुंबईत भाजपची बैठक पार पडते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर। मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील, गणेश बिडकर हे या बैठकीला आहेत। पण त्यापूर्वीच नीलम गोरेंनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की 2 दिवस आम्ही वाट बघू, अन्यथा 20 ते 25 जागा पुण्यातल्या आम्ही लढू। युती आम्हालाही शेवटपर्यंत टिकवायची आहे, एकनाथ शिंदेंची ती इच्छा आहे। मात्र सन्मानजनक वागणूक जर नाही मिळाली मग मात्र आम्ही शेवटी निर्णय घेऊ आणि 29 तारखेला आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना फॉर्म भरायला सांगू। आता या सगळ्यानंतर नेमकं शिवसेनेला पुण्यात जागा किती मिळतात, भाजप 12 जागांच्या 15 जागांच्या पुढे येतं का, किंवा शिवसेना एक पाऊल मागे जाऊन 25च्या आतल्या जागा हे आता बघणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद अभिजित या सगळ्या माहितीबद्दल।